हॅलो मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत आप्पे. तर आप्प्यांसाठी मी 1 ग्लास तांदूळ घेतलेत आणि त्यांना भिजवत घालून ठेवलं होतं. त्यानंतर डाळीमध्ये मी घेतली चणा डाळ, उडीद डाळ आणि मूग डाळ. तर त्यांना दोघांनाही मी 4-5 तास भिजवत घालून ठेवलं होतं. तर हे भिजून झालं आहे. आता मी ह्याची पेस्ट बनवून घेणार आहे. तर हे सगळं आपण मिक्सरमध्ये काढायचं आहे. तर हे बघा मिक्सरमध्ये काढून झालं आहे. अशा प्रकारे त्याची पेस्ट चांगली बनवून घ्यायची आहे. आणि हे बॅटर फर्मंट व्हायला ठेवलं होतं मी रात्रभर. तर हे फर्मंट झालं आहे. आता मी पॅनमध्ये तेल टाकले आणि हे आप्याचं बॅटर त्यामध्ये टाकते आहे. तर अशा प्रकारे सगळे बॅटर टाकून घेतले आपण सगळ्या ह्याच्यात आणि ह्याला झाकून ठेवणार आहोत थोडा वेळ. आणि तोपर्यंत आपण चटणी बनवूया. त्यासाठी मी मिरची घेतली आहे, अद्रक घेतली आहे, खोबरं घेतलं आहे, लसूण घेतलं आहे आणि शेंगदाणे आहेत. ह्याची मी पेस्ट करणार आहे. तर हे बघा पेस्ट केली आहे मी. कढईमध्ये थोडी मोहरी टाकली होती आणि हे ते आपण केलेलं चटणीचं पेस्ट टाकले, थोडं पाणी घातलं आहे आणि थोडं मीठ घातलं आहे. तर ते आपली चटणी रेडी आहे. आता हेही आपलं झालं आहे. तर ह्याला आपण आता पलटून घेणार आहोत. दुसऱ्या साईडनी पण आपल्याला ह्याला करून घ्यायचं आहे चांगलं. आणि हे बघा हे रेडी झालेत. तर हे बघा अशा प्रकारे हे आपले आप्पे रेडी आहेत आणि खूप मस्त लागतात खोबऱ्याच्या चटणीसोबत. नक्की ट्राय करा आणि मलाही कळवा